आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिल्ली वारी केली आणि त्यावर आज उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी घणाघात केलाय। काल गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी त्यांचे गुरु अमित शहा यांचं पाद्यपूजन केलं। त्यांच्या पायावर डोकं ठेवल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। तसंच एकनाथ शिंदे अमित शहांना बोलले की माझा गट भाजपमध्ये सहभागी करतो, मला मुख्यमंत्री करा, असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीवर आता खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलाय आणि जोरदार टीका केली आहे। त्यांचा जो गट आहे तो या लोकांनी निर्माण केला, त्यांच्या आदेश त्यांना पाळावेच लागतात। ते काय शिवसेना प्रमुखांच्या समाधीस्थळी जाऊन कौल लावत नाहीत की आता काय करायचं। त्याच्यामुळे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 100% दिल्लीला जाणारच होते। त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता। जाताना त्यांनी मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ते अधिकृत माहिती असते। यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांच्या दिल्ली भेटीवरती अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं। हे त्यांचं काय पाय धुण्याचं, फुलं, पूजा अर्चा, आणि त्यानुसार कृष्णा मेनन मार्गावर आणि अन्यत्र ते गेले आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली। अमित शहांची गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली। मी सांगतो, त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं। हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे। आणि मग याच्यावरती अमित शहानी विचारलं, फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है? तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला स्थैर्य लाभेल, हे त्यांनी अमित शहांना सांगितलं। मला मुख्यमंत्री करा। आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे। मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा। हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे। आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा। इतका डेस्परेट राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला नव्हता। तर शिंदे दिल्लीमध्ये शहांना भेटले तर राऊतांच्या पोटात का दुखलं, असा टोला उदय सामंत यांनी लगावलाय। मुख्यमंत्री व्हायला कुवत आणि धमक लागते, विरोधकांच्या टीकेमुळे शिंदेंना फरक पडत नाही, असंही उदय सामंत यांनी म्हटलंय। माहित नाही दिल्लीला गेले होते, पण दिल्लीला जर गेले असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटले असतील, गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटले असतील, तर काही लोकांच्या पोटात असं दुखतं कशासाठी? प्रॉब्लेम काय त्यांना?